नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मस्त खमंग चटपटीत अशी पीठ पेरून भेंडीची भाजी. ही भेंडीची भाजी तुम्ही सकाळच्या घाईगडबडीमध्ये 10-15 मिनिटांमध्ये डब्यासाठी तयार करू शकता. चवीला मस्त खमंग चटपटीत झाल्यामुळे घरातील लहान मुलं देखील ही भाजी आवडीने खातात. टिफिनसाठी झटपट करता येणाऱ्या आपल्या चॅनलवर बऱ्याच भाजीच्या रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. भेंडीची भाजी करण्यासाठी इथं मी 350 ग्राम भेंडी घेतलेली आहे. बघा, भेंडी अगदी चांगली ताजी आणि कोवळी आहे. भाजी करण्यासाठी आपण अशीच ताजी भेंडी बघून घ्यायची आहे. भेंडी मी आधी 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर थोडा वेळ निथळू दिली आणि मग कॉटनच्या स्वच्छ कपड्याने पुसून कोरडी करून घेतलेली आहे. भाजी करण्याआधी आपल्याला सर्व भेंडी कोरडी करूनच घ्यायची आहे. आता आपण भेंडी कशी चिरायची ते पाहूया. सुरुवातीला देठ काढायचा आणि मग शेंडा देखील काढून घ्यायचा आणि मग भेंडीचे 2 भाग करायचे आणि मध्ये अशी उभी चिरून घ्यायची. अर्थात भेंडी जशी लहान मोठी असेल त्यानुसार भेंडीचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मग अशी उभी चिरून घ्यायची. अशी भेंडी उभी चिरली म्हणजे आतून भेंडी खराब असेल तर आपल्याला ते लक्षात येतं आणि जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा भेंडीला मसाले देखील व्यवस्थित लागले जातात. अशाच पद्धतीने आपण सर्व भेंडी चिरून घेऊया. बघा, मी सगळी भेंडी अशा पद्धतीने चिरून घेतली आहे. मोठी भेंडी होते त्याचे 2-3 भाग केलेले आहेत आणि लहान होते ते अख्खी ठेवलेली आहे. बघा, आता आपली भेंडी चिरून झाली आहे. आपण पुढची तयारी करूया. सुरुवातीला आधी आपण बेसन भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि पॅनमध्ये मी अर्धा कप बेसन घेतलेलं आहे. आपल्याला बेसन छान खमंग भाजून घ्यायचं आहे. बेसन आपण भाजताना लो फ्लेमवरच भाजायचं आहे. ते अजिबात करपू द्यायचं नाही आहे. बेसन भाजत आलं म्हणजे बेसनला एक मस्त सुगंध सुटतो. मग आपण समजायचं बेसन भाजून झालेलं आहे. अंदाजे 5 ते 6 मिनिटं बेसन भाजण्यासाठी लागतात. असं बेसन तुम्ही आधी भाजून ठेवलं असेल मग आपली भाजी अगदी झटपट तयार होते. एखाद्या वेळेस आपण वाटणाशिवाय जेव्हा रस्साभाजी करतो त्यामध्ये देखील एखादा टेबलस्पून आपण हे भाजलेलं बेसन घातलं म्हणजे रस्सा छान मिळून येतो. असं आपण बेसन भाजून ठेवलं म्हणजे पुढचं काम अगदी सोपं होऊन जातं. बघा, 5-6 मिनिटं मी लो फ्लेमवर अगदी बेसन छान भाजून घेतलं आहे. हलका रंग बदलला आहे आणि बेसनला मस्त खमंग सुगंध सुटलेला आहे. आता आपण भाजून घेतलेलं बेसन एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मग भाजीच्या फोडणीची तयारी करूया. भाजी फोडणीला घालण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. 3 टेबलस्पून तेल घातलं आहे. तेल हलकं गरम झालं आहे. गॅसची फ्लेम लो मिडियम करून यामध्ये 1 टीस्पून राई घालूया. राई छान फुलू द्या. राई फुलून आल्यानंतर आपण यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे. जिरं पण फुलू द्या. यानंतर आपण यामध्ये लगेचच चिरून घेतलेली भेंडी घालणार आहोत. भेंडी घातल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे. आता आपण 2 मिनिटं भेंडी तेलामध्ये परतून घेणार आहोत. तेलामध्ये भेंडी परतून घेतल्यामुळे काय होतं, तिला जास्ती तार सुटत नाही आणि भाजी चिकट होत नाही. गॅसची फ्लेम मिडियम करूनच भेंडी आपण तेलात परतून घ्यायची आहे. जर कमी फ्लेमवर भेंडी परताल तर मग भेंडीला तार सुटू शकते. 2 मिनिटं मी भेंडी अगदी तेलामध्ये छान परतून घेतली. बघा, अजिबात तार सुटलेली नाही आहे किंवा भेंडी भांड्याला देखील चिकटलेली नाही आहे. आपण इथं स्टीलचं भांडं वापरलं आहे तरी देखील भांड्याला अजिबात चिकटलेली नाही आहे. आता आपण यामध्ये पावडर मसाले घालूया. पाव टीस्पून परिपूर्ण स्वादची सेलम हळद, 2 टीस्पून परिपूर्ण स्वादचा कोकणी मसाला, 1 टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून धणे पावडर, अर्धा टीस्पून जिरं पावडर, 1 टीस्पून गरम मसाला आणि पाव टीस्पून हिंग घालायचा आहे. आणि आता आपण सर्व मसाले या भाजीमध्ये मिक्स करून घेऊया. आता आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. इथं मी 1 टीस्पून आमचूर पावडर वापरले आहे म्हणजे भाजी चिकट होणार नाही. तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही 1 टीस्पून लिंबूरस घातला तरीही चालेल किंवा 2-3 कोकम घातले तरीही चालतील. बघा, भाजीमध्ये मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आता आपण भाजी अशी एकसारखी करून घेऊया आणि गॅसची फ्लेम लो करून यावर 3-4 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ काढून घेऊया म्हणजे भाजी आपली छान शिजली जाईल. मध्ये एकदा झाकण काढून भाजी तळापासून ढवळून घ्यायची. 3-4 मिनिटं भाजीला मी छान वाफ काढून घेतली. बघा, आपली भेंडी अगदी व्यवस्थित शिजली गेलेली आहे. एक वेळ तळापासून ढवळून घेऊया आणि बघा, भेंडीला अजिबातच तार सुटलेली नाही आहे. आपण यामध्ये आमचूर पावडर घातली होती. जरी आपण यावर झाकण घालून वाफ काढून घेतले तरी देखील बघा अजिबात चिकट झालेली नाही आहे.
भेंडी पण व्यवस्थित शिजली गेलेली आहे। तुम्हाला जर भेंडीची भाजी इतकी मऊ आवडत नसेल तर तुम्ही झाकण न ठेवता अशीच भाजी 2-3 मिनिटं परतून घ्या। अजूनपर्यंत आपण मीठ घातलं नव्हतं, चवीनुसार मीठ घालायचं आणि छान मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये भाजून घेतलेलं बेसन घालूया। सुरुवातीला आधी मी 3 चमचे बेसन घालते। या चमच्याने मी 3 चमचे बेसन घातलेलं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। बेसन आपण मिक्स करून घेऊया। आधी घातलेलं बेसन मिक्स करून झालं, थोडं कमी वाटतं म्हणून मी पुन्हा 2 चमचे यामध्ये बेसन घातलेलं आहे। आता आपण हेही बेसन यामध्ये मिक्स करून घेऊया। सर्व मिळून 5 चमचे बेसन घातलेलं आहे। भाजीमध्ये फोडणीला जसं तुम्ही तेल कमी अधिक घालाल त्यानुसार बेसन थोडंसं कमी जास्त तुम्हाला लागू शकतं। बेसन व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लो फ्लेमवर झाकण न ठेवता 2 मिनिटं भाजी अशीच शिजवून घेऊया। बेसन घातल्यानंतर 2 मिनिटं भाजी मी झाकण न ठेवता शिजवून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घेऊया। कोथिंबीर मिक्स करून झाली की आपली भाजी सर्विंगसाठी तयार आहे। आपण बेसन आधीच छान खमंग भाजून घेतलं होतं, त्यामुळे अजून खूप जास्त वेळ भाजी शिजवायची अजिबातच गरज नाही आहे। बघा, आता आपली पीठ पेरलेली भेंडीची भाजी सर्विंगसाठी तयार आहे। गरम गरम भेंडीची भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। पाहूनच लक्षात येईल भाजी किती छान झालेली आहे। या भाजीसोबत तुम्ही भाकरी, चपाती, भात काहीही सर्व करू शकता। चवीला अप्रतिमच लागते। अशाच पद्धतीने पीठ पेरून केलेली भेंडीची भाजी घरी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।